देवेंद्र फडणवीस यांचा जबर हल्ला आणि विरोधी पक्ष चारही मुंड्या चीत. आता भीष्म पितामह घरी बसणार का? एका रात्रीत सगळा गेम फिरला असून आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात एका मोठ्या राजकीय युद्धाची ठिणगी टाकणारं ठरलाय. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 60 जागांसाठी अधिकृत घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा मलबार हिलवरच्या त्या ऐतिहासिक वर्षा बंगल्याकडे लागलाय. राजकारण हे एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखं असतं जिथे प्रत्येक चाल विचारपूर्वक टाकावी लागते. पण महाराष्ट्राच्या या खेळात एक असा खेळाडू आहे ज्याच्या एका चालीनं समोरच्याची वर्षानुवर्षांची रणनीती क्षणात धुळीला मिळते. असं म्हटलं जातं की जेव्हा विरोधक टीव्हीवर येऊन मोठ्या गप्पा मारत असतात तेव्हा देवेंद्र फडणवीस नावाचा हा माणूस आपल्या टेबलावर राजकारणाचा असा नकाशा घेऊन बसलेला असतो ज्याचा सुगावा वाऱ्यालाही लागत नाही. लोक म्हणत होते की शरद पवार साहेब आहेत म्हणजे महाविकास आघाडीचं पारडं जड आहे. पवार साहेबांच्या अनुभवापुढे कोणाचंच काही चालणार नाही असं बोललं जायचं. पण गेल्या काही काळात आपण पाहिलंय की देवाभाऊंनी असा काही गुप्त डाव टाकलाय की आता चाणक्य कोणाला म्हणायचं असा प्रश्न सामान्य माणसाला पडलाय. आज आपण उलगडा करणार आहोत अशा एका राजकीय रहस्याचा जिथे सुनेत्रा पवारांची एंट्री आणि फडणवीसांच्या त्या एका चेकमेटने अख्खी महाविकास आघाडी गाफील राहिली. ही गोष्ट आहे एका अशा नेत्याची जनगणिताच्या जोरावर राजकारणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. अचानक असं काय झालं की ज्यामुळे भीष्म पितामह आता घरी बसणार आहे? विरोधी पक्षाची सगळी हवाच कशी काय काढून घेतली गेली? अचानक असा काय डाव टाकला की ज्यामुळे आता तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही? सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण या राजकीय थराराचा पदर दर पदर उलगडा करणार आहोत. राजकारण हे केवळ खुर्चीसाठी नसतं तर ते समोरच्याच्या डोळ्यात धूळ फेकून आपली चाल चालण्यासाठी असतं. देवेंद्रजी आज जेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांच्या कामाची पद्धत एकच आहे, शांत राहून काम फत्ते करणं. वर्षा बंगला हा केवळ एक पत्ता नाही तर तो सध्या महाराष्ट्राच्या सत्तेचा कंट्रोल रूम बनलाय. त्या शांत परिसरात जेव्हा रात्री दिवे लागतात तेव्हा खऱ्या अर्थानं फडणवीसांच्या चाणक्य नीतीची चाकं फिरायला सुरुवात होतात. तिकडे दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे दुःखाची भावना होती. अधिवेशन सुरू होती, अर्थसंकल्प येणार होता, सुनेत्रा वहिनींनी शपथविधी घेऊन पदभार घेतला होता आणि त्या देखील काम अगदी प्रखरपणे करत होत्या. पण आता प्रश्न आला होता एका निवडणुकीचा आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं नाव समोर आलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म पितामह शरद पवार यांचं. शरद पवार आणि महाविकास आघाडी यांच्याकडे संख्याबळ कमी असतानाही असा डाव टाकणार, असा गेम करणार की महायुती सरकार हादरून जाणार, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. पण अचानक देवाभाऊंनी असा हल्ला केला की सगळा गेमच फिरलाय. आपल्याला माहितीये फडणवीसांनी कधीच कोणावर ओरडून किंवा धमकावून आपलं वर्चस्व सिद्ध केलं नाही. त्याऐवजी त्यांनी प्रत्येक आमदाराशी प्रेमानं आणि विश्वासानं नातं जोडलं. एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात काय अडचण आहे, त्याला विकासासाठी काय हवंय, कोणत्या फायली अडकल्या आहेत याची खडानखडा माहिती फडणवीसांच्या डायरीत असते. त्यांचा वचक आणि आदर एवढा आहे की त्यांच्या एका शब्दासाठी अनेक आमदार आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार असतात. पण यावेळेचा जो प्रश्न होता तो वेगळाच होता, कारण की हा प्रश्न राज्यसभेच्या निवडणुकीचा होता. यावेळेस संख्याबळ जरी महायुतीकडे असलं तरी जनतेची भावनाही साहेबांच्या बाजूनं होती. पण सगळा गेम फिरवणारे चाणक्य ज्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं त्यांनी ती चाल खेळलीच. जेव्हा विरोधक एकत्र येऊन वज्रमूठ सभेची तयारी करत होते तेव्हा देवेंद्रजी आपल्या वर्षा बंगल्यावर बसून त्या मुठीतल्या भेगा शोधत होते. त्यांना ठाऊक होतं की ही वज्रमूठ केवळ वरवरची आहे, आतून प्रत्येकाचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. महाविकास आघाडीला वाटलं होतं की शरद पवार साहेब सोबत आहेत म्हणजे आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. पण फडणवीसांनी अशा काही गुपित हालचाली केल्या की विरोधकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी केवळ भाजपच्या आमदारांनाच नाही तर मित्रपक्षांच्या आणि अगदी अपक्ष आमदारांनाही एका सूत्रात बांधून ठेवलं आहे. हाच तो देवेंद्र फॅक्टर आहे ज्याची धास्ती आज विरोधकांच्या मनात घर करून बसली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा अजितदादांच्या अचानक जाण्यानं सुनेत्रा पवारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय झाला. बारामती म्हणजे शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला, जिथे गेल्या 50 वर्षात कोणीही त्यांना आव्हान देण्याचं धाडच केलं नव्हतं. पण इथे हा पहिलाच डाव होता. लोकांना वाटलं आता डाव संपला, पण खरा डाव आता होणार होता. त्या डावानं संपूर्ण विरोधी पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आणणार होतं. काही जण तर डायरेक्ट घरी बसणार होते. सुनेत्रा पवारांच्या सक्रिय राजकारणातील एंट्रीमुळे शरद पवारांना आपल्याच बालेकिल्ल्यात अडकून राहावं लागलं. जो नेता एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून दुसऱ्या उमेदवारांचा प्रचार करायचा, त्यांना आपल्या स्वतःच्या घरात विजय मिळवण्यासाठी ऐन उन्हात घाम गळावा लागला. ही फडणवीसांची रणनीती होती. शत्रूला त्याच्याच घरात एवढं गुंतवून ठेवायचं की त्याला बाहेर पाहता येणार
शकणार नाही. फडणवीसांना ठाऊक होतं की जर बारामतीत पवारांना आव्हान मिळालं तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होईल. सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून फडणवीसांनी हे दाखवून दिलं की आता बारामतीसुद्धा पवारांची जहागीर राहिलेली नाही. आता खरा मुद्दा हा आहे की त्यांनी नेमकं आता असं काय केलं की ज्यामुळे विरोधी पक्षाचे दाबे पूर्णतः दराणले आणि डायरेक्ट भीष्म पितामह आता घरी बसणार आहेत. असं काय झालं तर आता त्या मुद्द्याकडे आपण बोलतोय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली आहे, ती म्हणजे राज्यसभेची निवडणूक. राजकारणात गणिताला खूप महत्त्व असतं आणि फडणवीस हे गणिताचे पक्के मास्तर आहेत. राज्यसभेची निवडणूक ही जनतेतून नसते तर ती आमदारांमधून असते. हे गणित आपण खूप सोप्या भाषेत समजून घेऊया. चला आपण हिशोब करूया. महाराष्ट्रात एकूण 288 आमदार आहेत. 7 जागांसाठी निवडणूक आहे. याचा अर्थ असा की एका उमेदवाराला जिंकण्यासाठी कमीत कमी 37 आमदारांच्या प्रथम पसंतीच्या मतांची गरज असते. आता सध्याची परिस्थिती काय आहे? महायुती, भाजप प्लस शिवसेना प्लस राष्ट्रवादी यांच्याकडे 230 पेक्षा जास्त आमदारांची ताकद आहे. आता जर 37ला 6 न गुणलं उत्तर येतं 222, तर 6 उमेदवार आरामात निवडून येतात. तरीही त्यांच्याकडे 10 ते 12 मतं जास्तीची उरतात. हे 6 उमेदवार निवडून आणणं फडणवीसांसाठी डाव्या हाताचा खेळ आहे. महाविकास आघाडी ठाकरे प्लस पवार प्लस काँग्रेस यांच्याकडे फक्त 46 ते 50 मतं असल्याचं सांगितलं जात आहे. 37 मतं एका उमेदवाराला दिली तरी त्यांच्याकडे फक्त 9 ते 13 मतं उरतात. वरवर पाहता असं वाटतंय की महायुतीचे 6 आणि आघाडीचा 1 निवडून येईल. पण खरी गंमत इथेच आहे. ही जी जास्तीची मतं आहेत तीच ठरवणार की 7वा खासदार कोण होणार. आणि इथेच देवेंद्रजींनी आपला खरा डाव टाकलाय. महाविकास आघाडीचे नेते जेव्हा कॅल्क्युलेटर घेऊन बसले होते तेव्हा फडणवीसांनी आधीच काही अपक्ष आणि नाराज आमदारांची मतं आपल्या खिशात टाकली होती. फडणवीसांना ठाऊक आहे की राज्यसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीची मतं किती महत्त्वाची असतात. त्यांनी अशा पद्धतीने फिल्डिंग लावली आहे की महाविकास आघाडीची हक्काची मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. हेच ते गणित आहे ज्याने शरद पवारांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली आहे. लोक म्हणत होते की शरद पवार साहेब रिंगणात आहेत किंवा त्यांच्या पसंतीचा उमेदवार आहे म्हणजे विजय फिक्स आहे. पवारांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. त्यांना वाटलं होते की त्यांची पकड अजूनही आमदारांवर आहे. पण इथेच त्यांची मोठी चूक झाली. त्यांना अंदाज आला नाही की फडणवीसांनी यावेळेस फुल प्रूफ प्लॅनिंग केलं आहे. आज जेव्हा आपण ही चर्चा करतोय तेव्हा राजकीय क्षेत्रात चर्चा अशी आहे की फडणवीसांनी 7व्या जागेसाठी आपल्या गुप्त हालचाली पूर्ण केल्या आहेत. त्यांनी अशा काही गाठीभेटी घेतल्या आहेत की शरद पवारांच्या गोटातले अनेक जण आतून फडणवीसांच्या संपर्कात आहेत. मतदानाच्या दिवशी जर काही आमदार गायब झाले किंवा त्यांनी तांत्रिक कारणाने आपलं मत बाद केलं तर शरद पवारांचं सगळं गणित कोलमडून पडेल. देवेंद्र फडणवीसांनी हे सिद्ध केलंय की ते केवळ आकड्यांचे खेळ खेळत नाहीत तर ते माणसांची मनंसुद्धा वाचतात. पवारांच्या जाणता राजा प्रतिमेला फडणवीसांनी आपल्या आधुनिक आणि कॅल्क्युलेटेड राजकारणाने चारी मुंड्यात चित केलाय. महाविकास आघाडीचे नेते जेव्हा कॅमेरासमोर येऊन मोठे दावे करतात तेव्हा फडणवीस फक्त हसतात. कारण त्यांना ठाऊक आहे की निकालाच्या दिवशी गुलाल कोणाकडून उधळला जाणार आहे. हाच तो चेकमॅट आहे जो फडणवीसांनी शरद पवारांच्या प्रत्येक चालीला उत्तर म्हणून दिलाय. पवारांचा अनुभव एका बाजूला आणि फडणवीसांची नवीन युगाची रणनीती एका बाजूला. यात फडणवीस भारी ठरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे जिथे त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. केवळ सत्तेचे राजकारण नाही तर प्रशासनावर असलेली त्यांची पकड ही त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. जेव्हा महाराष्ट्रात एखादा कठीण निर्णय घ्यायचा असतो तेव्हा सर्वांचे डोळे देवेंद्र फडणवीसांकडे लागलेले असतात. त्यांनी दाखवून दिलं की राजकारण हे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नसतं तर ते राज्याचा विकास करण्यासाठी असतं. पण जेव्हा कोणी त्यांच्या मार्गात अडथळा आणतो तेव्हा ते आपली चाणक्य नीती वापरून समोरच्याला गारद करायला मागेपुढे पाहत नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांसारख्या मोठ्या नेत्यांना त्यांनी ज्या प्रकारे राजकीय पेचात पकडलं आहे ते पाहून त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करावं लागतं. आज महाराष्ट्राचा गाडा ज्या वेगाने धावतोय त्यामागे देवेंद्र फडणवीस नावाचा तो शांत पण तितकाच वेगवाज मेंदू काम करत आहे. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, राजकारण हे केवळ भाषणांनी किंवा जुन्या इतिहासावर जिंकलं जात नाही. ते जिंकण्यासाठी अफाट बुद्धिमत्ता, अचूक वेळ आणि शांत डोकं लागतं. देवेंद्र फडणवीसांनी हे सिद्ध केलंय की ते आजच्या युगाचे खरे ग्रँड मास्टर आहेत. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला त्यांच्याच घरात आणि त्यांच्याच गणितात हरवणं ही काही साधी गोष्ट नाही. जेव्हा जेव्हा राज्यसभेचा निकाल लागेल तेव्हा पुन्हा एकदा गुलाल उधळला जाईल आणि पुन्हा एकदा सिद्ध होईल की महाराष्ट्राचा खरा हिरो कोण आहे. हा विजय केवळ एका जागेचा नसेल तर तो फडणवीसांच्या अफाट मेहनतीचा आणि चाणक्य नीतीचा विजय असेल.
तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या राजकीय महायुद्धाचा तांत्रिक आणि गणिताचा भाग पाहिला. पण राजकारण हे केवळ आकड्यांवर चालत नाही, ते चालतं शेवटच्या क्षणी फिरणाऱ्या चालींवर. मला माहिती आहे, आज हा व्हिडिओ पाहून तुमच्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की कसं शक्य आहे, किंवा काही जण असाही विचार करत असतील की शरद पवार साहेब एवढे शांत कसे बसू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही या व्हिडिओमध्ये काही विश्लेषणं मांडली आहेत. ती सध्याच्या राजकीय हालचालींवर आधारित केवळ एक शक्यता आहे. राजकारणात पुढच्या सेकंदात काय होईल हे स्वतः ब्रह्मदेही सांगू शकत नाही. तिथे आपण तर सामान्य माणसं आहोत. निवडणूक आयोगाचा निकाल असो किंवा राज्यसभेचे हे गणित, यात शेवटच्या क्षणापर्यंत ट्विस्ट येऊ शकतो. आज फडणवीसांचं पारडं जड वाटत असलं तरी पवारांच्या भात्यात नेमका कोणता बाण शिल्लक आहे हे कोणालाच माहीत नाही. कारण याला कोणीही अंतिम निकाल समजू नका. ही केवळ राजकीय विश्लेषणाचा एक भाग. पण आता खरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच देवेंद्र फडणवीस यांची ही चाणक्य नीती यशस्वी ठरेल का? की शरद पवार साहेब पुन्हा एकदा आपला तो पावसातल्या सभेचा करिश्मा दाखवून सर्वांना धक्का देतील? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, राज्यसभेत ही 7वी जागा कोणती कोणाच्या खिशात जाणार? महायुती की महाविकास आघाडी? तुमचं मत असेल तर ते भाजपच्या बाजूने असो, पवारांच्या बाजूने असो किंवा ठाकरेंच्या बाजूने, ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण तुमची ही मतं आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. राजकारण हे चर्चेचं जिवंत राहतं आणि आजची ही चर्चा आपण कमेंटमध्ये पुढे नेऊया. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला राजकीय थरार आवडला असेल, आमचं हे विश्लेषण पटलं असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच पद्धतीने सखोल व्हिडिओ बनवण्याची ताकद मिळेल. आणि हो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण महाराष्ट्रातल्या राजकारणातील अशाच इनसाईड स्टोरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. निवडणूक तर होणारच, निकाल लागणारच. तोपर्यंत फडणवीसांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आम्ही जी ही शक्यता वर्तवली आहे त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं, भीष्म पितामह खरोखर निवृत्त होतील की नवीन इनिंग सुरू करतील? तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे. चला मग, भेटूया पुढच्या अशाच धमाकेदार राजकीय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा बोल मंडळी न्यूज. धन्यवाद.